शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी येत्या 16 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात या प्रकरणामध्ये धाव घेतलेली आहे। 2022 साली निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला होता। त्या निकालाला ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। तेव्हापासून हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे। पण आता लवकरच स्थानिक संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पालिकेच्या निवडणुका आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पक्ष आणि चिन्ह प्रकरणी कोर्टाने निकाल द्यावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावलेला आहे। त्यामुळे आता 16 जुलैला जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये नेमकं काय काय होतं, काही निर्णय येतो का ते बघावं लागेल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे प्रकरण 16 जुलैला सुप्रीम कोर्ट ऐकेल आणि त्याच्यावर पुढचे निर्देश दिले जातील। उद्धव ठाकरेंची ही अपेक्षा आहे की जसं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये अजितदादांना काही निर्देश देण्यात आले की तुम्ही मजकूर वापरा आणि लिहा की हे टेम्पररी आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जो फायनल आदेश असेल त्याच्यावर पक्ष आणि चिन्ह ठरवलं जाईल, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंना अपेक्षा आहे की त्यांच्या प्रकरणात पण असे निर्देश दिले जातील। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाबद्दल जो निर्णय दिला तो चुकीचा आहे की बरोबर आहे याबद्दलची सुनावणी होईल। महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन आणि अलॉटमेंट ऑर्डर 1968 नुसार केवळ सिम्बॉलबद्दलचाच निर्णय देण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असताना त्यांनी शिवसेना हे नाव सुद्धा एकनाथ शिंदेंना वापरायला देणं हे मुळातच चुकीचं आहे अशा स्वरूपाचा आक्षेप या निर्णयावर घेण्यात आला।